परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने सरपंचाला चिरडलेला आहे। परळी तालुक्यामधल्या सौदाना गावाच्या सरपंचांचा मृत्यू झालाय। अभिमन्यू क्षीरसागर असं त्यांचं नाव होतं। बीडच्या परळी तालुक्यामधल्या मिरवट फाट्यावर अपघात झाला। दुचाकीवरून जात असताना टिप्परने धडक दिली। परळीतील सौदाना गावचे सरपंच यांचा जागीच खात्मा केला असं म्हटलंय आमदार सुरेश धस यांनी। सरपंचाला धडकलेला टिप्पर बेडघर नावाच्या राख माफियाचा अशी माहिती सुरेश धस यांच्याकडून देण्यात आली आहे। भाजपा आमदार सुरेश धस यांचा मोठा आरोप आहे, घातपात आहे की अपघात याचा शोध लागायचा आहे। परळीमधल्या राखेचे टिप्पर अजूनही बंद नाहीत असं सुरेश धस यांनी म्हटलंय। परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं सरपंचाला चिरडलं असून यात सौदाना गावाच्या सरपंचांचा मृत्यू झालाय। सौदाना गावचे सरपंच दलित सरपंच आहे। त्या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेलाय आणि तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे। परंतु तुम्ही बघा, एवढं भयानक स्वरूपामध्ये परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असून सुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत। आजही राखेचे टिप्पर चालू आहे, अवैध वाहतूक चालू आहे आणि ह्याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे। बेडघर नावाचा कोणीतरी हे राख माफिया आहे, त्याच्या टँकरने रात्री 9:20 तो अपघात केलाय। तो अपघात आहे का घातपात आहे हे तपासावं लागेल। कारण एवढं बघा, एवढं भयानक प्रकरण चाललेलं असताना सुद्धा हे लोक राखेचा उपसा करतायत, राख विकतायत। याचा अर्थ हे किती निर्धावलेले आहे याची कल्पना तुम्हाला येऊ शकते।